आपल्या रस्स्यामध्ये काळा रस्सा घरगुती, त्याचं फ्राय किंवा मटन फ्राय, मटन रस्सा, मटन थाळी किंवा व्हेज थाळी, लिमिटेड मेनू आहे. ओके, लिमिटेड मेन्यू आहे, त्याच्यामुळे क्वांटिटी आणि क्वालिटी स्टेबल राहते हो. आणि त्याच्यामध्ये कोणता कमीपणा येत नाही. हॅलो गाईज, आणि आज माझ्या मागे तुम्ही बघू शकता वातावरण एकदम छानसं झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि हा जो एरिया आपल्या मागं आहे हा आहे खडकवासला आणि पानशेत एरिया, ज्या एरियामध्ये आपण आज आलेलो आहे. आणि या एरियामध्ये ऑब्वियसली लोक फिरायला येतात, खूप काही एन्जॉयमेंट करतात. बट त्याच्यानंतर जो काही आपला विषय असतो तो म्हणजे आपल्या पोटापाण्याचा विषय असतो. आणि त्याच्यासाठीच आपण आपल्या खास हॉटेलमध्ये आलेलो आहे, का हॉटेल शेतकरी वाडा. तर ते हॉटेल पण तुम्हाला दाखवतो. सॉरी, गाडी आली जरा. सो ते हॉटेल पण आपल्याला दाखवतो मी. बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला जर बघितलं तर दिस इज हॉटेल शेतकरी वाडा. तिथं आपल्याला एकदम घरगुती पद्धतीचं जे नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, कोणत्याही टाईपचं जे जेवण असेल ते आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. सो बघूयात कसं होतं आहे आणि कसं आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आहे आपल्या पोटापाण्याचा विषय. सो लेट्स गो इनसाइड द हॉटेल. सो काही हॉटेलच्या एंट्रन्समध्ये आलेलो आहे मी. एंट्रन्सला बघू शकता गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि भरपूर या ठिकाणी जो आहे तो स्पेस आहे आपल्याला. आणि आता ऑड टायमिंग असल्यामुळे जो आहे तो लोकांची गर्दी थोडीशी कमी आहे, तरी पण खूप जास्त लोक आलेले आहेत. बघू शकता पार्किंग बऱ्यापैकी फुल आहे आपली. आणि इनसाइड हॉटेलमध्ये पण आपण बघणार आहे की कशा पद्धतीने जे आहे तो मेनू आहे आणि कशी आपल्या मेनूची जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे, सो ते पण आपल्याला पाहायला भेटेल. सो हॉटेल जे आहे असं निसर्गरम्य वातावरणात आहे. माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही पूर्णपणे जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. सो आत्ता आपण जाणार आहे आणि टेस्ट करणार आहे आपल्या हॉटेलचा मेनू. सो लेट्स गो. जस्ट बघू शकता लोक यायला सुरुवात झालेली आहे. एकदम वाड्याचं जे आहे ते या ठिकाणी रचना केलेली आहे, म्हणजे जो फील आहे तो प्रॉपर या ठिकाणी तसा देण्यात आलेला आहे. थोडं गार्डन टाईप आहे. पुढचा दरवाजा जरी बघितला तरी. चलो, सो आपण आता एंट्री करणार आहे हॉटेलच्या आतमध्ये. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी लोक पण आहेत. जास्त जेवण झालं तर थोडंसं शतपावली करायला इथं स्पेस पण आहे आपल्याला एकदम छान पद्धतीने. ही स्टाईल आहे, याच्यावरनं यायचं जर ओला असेल तर. चलो, याच्यावरती पण एक फ्लोअर आहे आपला, बघू शकता हॉटेलचा. सो आपण वरच्या फ्लोअरला पण बघूयात. लोक त्या ठिकाणी जे आहे ते जेवण करत आहेत. बघू शकता हॉटेलचा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू पाहूनच लोकांना एक भाकरी जास्त जाईल. हा जो वरती जो फ्लोअर होता यावरती पण एकदम निसर्गाचा आस्वाद घेत लोक जे आहे ते जेवण करत आहेत. सो आता आपण खाली जाऊयात आणि खालचा बेस पॉईंट जो आहे तो पूर्ण या ठिकाणी कव्हर करूयात आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात. ॲट द एंड आपण पेटपूजा करणार आहे, बिकॉज थोडा कॅम्पस फिरून आपल्याला भूक पण लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण जे काय आहे ते बाकीचं या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहे. सो लेट्स गो आउटसाईड द हॉटेल. आउटसाईड इन द सेन्स हॉटेलच्या मधोमध जो एरिया आहे आपण तो कव्हर करणार आहे. बघू शकता. आणि जेवणासोबत जी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपलं कांदा आणि लिंबू. सो ते घरगुती कांदे पण स्टोअर करून ठेवलेले आहेत, रोज रोज विकत आणायची गरज नाही आहे. सो बघू शकता अशी या ठिकाणी वरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि वरती अजून एक इकडं फ्लोअर आहे, इथे पण आपण बसू शकतो. आणि बाकी जे काय आहे ते हे जे आहे ते पूर्ण गार्डन या ठिकाणी आहे. सो ओव्हरऑल जो ॲम्बियन्स आहे हॉटेलचा
तो जास्त दिखाव्यापेक्षा नेचर फ्रेंडली आहे. म्हणजे जे आता आपण लेटेस्टमध्ये बघतो कारंजे लावलेले असतात, आर्टिफिशियल थिंग्स जास्त इम्प्लिमेंट करतात लोक हॉटेलमध्ये, जेणेकरून ते थोडं दिसायला चांगलं दिसावं. बट इथे जर आपण आलो तर आपल्याला आर्टिफिशियल काहीच दिसणार नाही आहे, सगळं ओरिजिनल आहे. इवन हे जे ग्रास बघतोय आपण खाली, हे ग्रास पण आपल्याला ओरिजिनल पाहायला भेटेल. आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे. जर आपला काही प्लॅन असेल खडकवासला किंवा पानशेतच्या साईडला जर आपण येत असाल तर आपण कंपल्सरी एकदा व्हिजिट केलं पाहिजे आणि या ठिकाणी जेवण करून बघितलं पाहिजे. एकदा आलो तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच येणार आहे, बिकॉज असा हा ॲम्बियन्स आहे हॉटेलचा. आणि एकदम नॅचरल, आणि असं काही तुम्हाला वाटणार नाही की आपण सिटीमध्ये आहोत किंवा सिटीमधल्या हॉटेलमध्ये खातोय किंवा बाहेर खातोय. सो घरगुती पद्धतीचे आपले ज्वारी बाजरी जे काही आपल्याला तंदूर पाहिजे असेल ते या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. सो बघू शकता झाडी वगैरे आहेत, तिकडे पण फ्लोअर आहेत. सो भरपूर फ्लोअर आहेत, ते फ्लोअर आपण अजून आता नंतर एक्सप्लोअर करूयात. इथे जर बघितलं आपण तर वेगवेगळे सेक्शन या ठिकाणी केलेले आहेत जेवायला, बघू शकता. म्हणजे कोण फॅमिली असेल तर आपण इथे एक फॅमिली किंवा याच्यावरती एक फॅमिली, असे फॅमिली वाईज या ठिकाणी सेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. जसं याच्यावरती जो एक सेक्शन आहे तो एक सेक्शन आपल्याला फॅमिलीसाठी पाहायला मिळतो. किंवा जर आपली ग्रुप फ्रेंड आलो आपण किंवा म्हणजे एक ग्रुप आला तर त्यांच्यासाठी बघू शकता इकडं प्रायव्हसीचा पण या ठिकाणी जे आहे ते ध्यान ठेवण्यात आलेलं आहे. इकडे पण एक सिंगल रूम आहे अशी. आणि वरती जर बघितलं तर आपली जॉईंट फॅमिली असेल किंवा आपला ग्रुप मोठा असेल मित्रांसोबतचा, तर वरती आपण निसर्गाचा आस्वाद घेऊन पण तिथं चेअर्सवरती बसू शकतो जेवण्यासाठी. सो आता बघू शकता तिकडे तयारी चालू आहे त्यांची. आणि वरती जायला अशा पद्धतीने ग्रिल्स आणि स्टेप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो एकदम निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. पूर्ण जे आहे ते हिरवळ आहे आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. तिकडे एक पलीकडे रूम आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी जे आहे ते लोक जेवण करतायत आणि स्वप्नील मी पण आलेलो आहे. सो आपण लोकांना पण विचारणार आहोत की फीडबॅक कसा होता आणि जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी त्यांना कशी वाटली आणि नेक्स्ट टाईम ते येणार का. सो हा सगळा फीडबॅक आपण या ठिकाणी घेणार आहे लोकांकडून आणि बघूयात ते काय म्हणतात. सो या ठिकाणी जस्ट आपल्या पाहुण्यांचं जेवण झालेलं आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया विचारूयात आणि त्यांचा फीडबॅक घेऊयात. सो सरांना विचारूयात आपण कसं वाटलं जेवण. सर नमस्कार, आम्ही पुणेरी ग्रुप, आम्ही पुण्यातून आलेलो आहेत आणि गेली 5 वर्ष आम्ही कंटिन्यू दरवर्षी इथे येत असो.
आणि आधीमध्ये पालखी घेतल्यानंतर इथंच असतो. म्हणजे 5 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी हो येस आम्ही आलो या ठिकाणी विशाल गोरेंना फोन करतो, ते आमचे नियोजन चांगले करतात आणि इकडची ट्रिप जी आहे जशी पहिली होती अजूनपर्यंत तशीच आहेत आणि सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळं आम्ही लोकांना पण हेच ठिकाण सांगतो की जेणेकरून तुम्ही इथं जावं. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू. तो बघू शकता पूर्ण जो आहे तो अशा पद्धतीने फीडबॅक आहे. सो आणि हॉटेलचा जो ॲम्बियन्स आहे अशा ॲम्बियन्समध्ये पण या ठिकाणी आपण आहे ते ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस नक्कीच थोडंसं जेवण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात जातं. सो अशा पद्धतीने आहे. ओके. सो आपण या ठिकाणी आत्ता हॉटेलच्या किचनमध्ये आलेलो आहे आणि किचनचं जे हायजीन आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. घरगुती पद्धतीने जे आहे ते भाकरी बनवतो आपण, बघू शकता. जे स्ट्रक्चर आहे ते पण आपल्या सेम घरासारखंच आहे इकडे. आणि तिकडे जे आहे ते भाजीचं काम चालू आहे, बघू शकता. आणि इथे ज्वारीची भाकरी आणि लगेच भात किंवा भाजी जे आहे ते. सो अशा पद्धतीने आहे. ओके. आणि जसं तुम्ही पुढे बघू शकता ह्याचं ज्या 2 रूम्स आहेत अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते राहण्याची पण या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि वरती आपण तसं जेवण पण करू शकतो. रूम पण बघा एकदम घरगुती पद्धतीच्या गावाकडच्या स्ट्रक्चरच्या आहेत रूम. सो आणि एकंदरीत खूप छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. हे काय बनवतोय आपण? हे बघा सुक्का फ्राय या ठिकाणी आपण चिकनचा चालू आहे. चिकन ना का मटन? ओके. चिकनचा सुक्का फ्राय बघू शकता. इकडे मिठातलं मटण ठेवलेलं आहे. आणि हा काय तरी रस्सा का? हा आपला रस्सा. आणि हे काय काळ्या मसाल्यामध्ये? ओके. हे बघू शकता काळा मसाल्याचं वाटण इकडे अशा पद्धतीने आहे. बघू शकता या ठिकाणी गर्दी खूप वाढत चाललेली आहे हॉटेलमध्ये. पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत आणि आतून तर मी तुम्हाला दाखवलं लोक जेवण करत आहेत अशा पद्धतीने आहे. आता जशी जशी संध्याकाळ होईल ना तशी या ठिकाणी गर्दी वाढत जाणार आहे. आणि आपल्याला जेवण संध्याकाळीच करायचं आहे, आत्ता मध्ये नको म्हणलं. तोपर्यंत मी ओनली गुलाबजामवरती या ठिकाणी भर दिलेला आहे. सो मी फक्त गुलाबजाम खातोय हॉटेलमध्ये. सो बघू शकता. आता थोडीशी आपण चार्ज वगैरे करून घेऊ. आणि स्वप्नीलला विचारलो ॲम्बियन्स कसा वाटला तुला? हा मस्त, एक नंबर. अजून काय बोलू शकतो तू या वातावरणाबद्दल? नाही, शेवटी रिव्ह्यू देईल. ओके. सो स्वप्नील ॲट द एंड आपल्याला या ठिकाणी त्याचा फीडबॅक आहे तो सांगेल. सो आणि माझ्या मागे बघू शकता अशा पद्धतीने वातावरण आहे. लेट्स गो. बघू शकता स्पेशल भाकरी आणि गरम गरम भाजी या ठिकाणी आलेली आहे. भाजीची रूपरेषा पण तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते भाजी आहे. सो आपण तर काही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आपण हे खातोय. बघू शकता वातावरण असं झालेलं आहे छानसं. आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला हे खायचंय,
बाकी पण आपला अजून प्लॅन आहे, बट ते संध्याकाळी जेवताच्या टायमिंगला ह्या वातावरणात जे आहे ते आपण खाणार आहे. सो ही गोष्ट अशी आहे, या गोष्टीला कधी नाही म्हणायचं नसतं आणि ही गोष्ट जर कोणी दिली असेल तर ती खावी लागते. सो त्याच्यामुळे असतं गुलाबजाम. बघू शकता बच्चे कंपनी पण आहे इकडं. हाय कर बा, हाय कसं करते, हाय. तो ती पण हाय करते. तर चलो मी हे संपून घेतो आणि मग आपण बाकीचा व्हिडिओ बनवू. बाय. सो आपल्या हॉटेलचे मालक विशाल दादा, आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊयात हॉटेलची परंपरा काय आहे आणि कधीपासून ते अशा पद्धतीची सेवा आपल्याला देत आहेत. सो विशाल दादा बोलू शकता तुम्ही, कधीपासून हॉटेल चालू आहे आपलं? नमस्कार. आपलं 1999 पासून हॉटेल चालू आहे. ओके. गेली 24-25 वर्षाला हॉटेल चालू आहे. सगळे आपल्याकडे घरातले लोक आहेत, घरगुती जेवण आहे सगळं. आपण मसाले वगैरे सगळे घरी तयार करतो चुलीवरती. हो येस. आणि मी अजून एक बघितलं, लोक 9 वर्षापासून तुमच्याकडे येतात, म्हणजे आधी फोन करतात आणि मग येतात तुम्हाला. 9 नाही, कमीत कमी 17-18 वर्षाले लोक कंटिन्यू येतात, म्हणजे रिपिटेटिव्ह कस्टमर आहेत रिपीटेड आपल्याकडे. कस्टमर आपल्याकडे सगळे. कारण की आता मी लोकांचे फीडबॅक घेतले तेव्हा पण ते मला सांगत होते विशाल दादा सोय वगैरे करतात व्यवस्थितपणे आणि खूप छान पद्धतीने जे आहे ते क्वालिटी मेंटेन केलेली आहे. So, छान आपल्याकडे वाटलं. सगळे जुने कस्टमर आहेत. म्हणजे सगळे लोक ऑर्डर फोनवरती देतात. त्यांचे किती लोक आहे, काय कसं पाहिजे तसं फोन करून सांगतात. Yes. तसं आपण सगळं त्यांना बनवून देतो. ओके. आणि आपल्याकडे चिकन, मटन, मच्छी, अजून काय दुसरं? चिकन मटन मासे. व्हेज मध्ये जे तुम्हाला म्हणजे सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचं. ओके. पिठलं भाकरी, भरलेलं वांग, मटकीची भाजी, अख्खा मसूर, शेवभाजी. ओके. आणि आपली स्पेशालिटी सांगायची झालं तर म्हणजे कुठला मेनू आहे आपला? आपल्याकडे लिमिटेड मेनूच आहे, सगळं स्पेशलच आहे. म्हणजे ओके. जसं की चिकन हंडी, चिकन फ्राय ओके. किंवा चिकन थाळी. अच्छा. मेनू मध्ये जास्त काही नाहीये. आपल्या रस्स्यामध्ये म्हणजे काळा रस्सा घरगुती, त्याचं फ्राय किंवा मटन फ्राय, मटन रस्सा, मटन थाळी किंवा व्हेज थाळी. लिमिटेड मेनू आहे. ओके. लिमिटेड मेनू आहे, त्याच्यामुळे क्वांटिटी आणि क्वालिटी स्टेबल राहते. हो. आणि त्याच्यामध्ये कोणता कमीपणा येत नाही. आजचं जेवण खरंच खूप छान होतं. आम्हाला ॲक्च्युली स्पेशालिटी पाहिजे होती काळ्या मसाल्यातलं, जे की आम्हाला मिळालं, त्यासाठी खूप थँक्यू. ओके. तुम्ही चिकन घेतलेलं? हो, आम्ही चिकन घेतलं होतं. ओके. थँक्यू.